हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी होण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील हे तुम्हाला मी इथे सांगणार आहोत। ठीक आहे, प्रत्येक डॉक्युमेंट आणले आहे मित्रांनो, एकही डॉक्युमेंट सुटले नाही। एक्झाम ॲड येण्यापासून, आपल्या तलाठी भरतीची ॲड येण्यापासून तर जॉईनिंगपर्यंत, जॉईनिंगच्या नंतरही 2 वर्षापर्यंत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागते ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मी इथे काढून आणले आहे। लिस्ट, प्रॉपरली लिस्ट बनवलेली आहे। ठीक आहे, डॉक्युमेंटचं महत्त्व मित्रांनो खूप आहे। यातील एकही डॉक्युमेंट नसेल तुमच्याकडे तर सिलेक्शन होऊनही तुम्हाला जॉईनिंग मिळणार नाही, कारण की ही गोष्ट माझ्या स्वतःमध्ये घडली आहे। ठीक आहे, तलाठी 2019 मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे मला जॉईनिंग मिळाली नाही। 19 पासून तर लगातार 2022 पर्यंत 2.5-3 वर्ष मी रिकामा होतो। ठीक आहे, जवळपास 2.5 वर्ष मला एकही जॉब नव्हता। सिलेक्शन होऊनही जॉईनिंग न भेटणं म्हणजे खूप डिप्रेशनचं कारण आहे मित्रांनो हे। ओके, त्यामुळे हीच गोष्ट तुमच्यासोबत होऊ नये यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे। आणि हे डॉक्युमेंट नसेल तर तुमचं तलाठी होणं शक्य नाही, जे की माझं झालं 2019च्या भरतीमध्ये। ओके, त्यामुळे याचं खूप गांभीर्यानं हा व्हिडिओ घ्या। हा व्हिडिओ ह्या डॉक्युमेंटचं खूप मोठं गांभीर्य आहे, ह्या विषयाचं खूप मोठं गांभीर्य आहे हे तुम्ही समजून घ्या। ठीक आहे, 2019 मध्ये सिलेक्शन होऊनही जॉईनिंग मिळालं नाही, त्यामुळे मला खूप डिप्रेशन आलं होतं, खूप काय म्हणते टेन्शन आलं होतं। कारण की एकतर म्हणजे नोकरी लागणं कठीण आहे आणि नोकरी लागूनही सिलेक्शन होऊनही, नोकरी लागूनही जॉईनिंग न भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे। ठीक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ओके, जी गोष्ट माझ्यासोबत घडली आहे ती गोष्ट तुमच्यासोबत घडू नये यासाठी आजचा व्हिडिओ मी इथे बनवत आहे। आणि मी माझं कोणत्या डॉक्युमेंटमुळे जॉईनिंग मिळालं नाही ते पण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। ठीक आहे, आपण तलाठीची ॲड येण्यापासून तर फॉर्म भरायला कोणते डॉक्युमेंट लागते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागेल आणि जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षामध्ये कोणते डॉक्युमेंट सादर करायचे ते सांगणार आहोत। आणि याच्यामध्येच तुम्हाला शेवटी फॉर्ममध्ये अपलोड फॉर्म रिपिलिंग बरोबर आहे ना, असं काय? ठीक आहे, फॉर्म भरताना अपलोड OAD हे करावे लागणारे डॉक्युमेंट हे पण तुम्हाला मी इथे सांगतो। ठीक आहे, फॉर्म भरताना अपलोड करावे लागणारे डॉक्युमेंट हे पण तुम्हाला इथे सांगत आहोत। ठीक आहे, चला। आणि बघा मित्रांनो, मी तलाठी भरती 2019 आणि तलाठी भरती 2023 या दोन्ही भरतीमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण घेतले। 25 पैकी 25 प्रश्न बरोबर आले आणि 50 पैकी 50 गुण घेतले। लगातार 2 वेळेस आउट ऑफ मार्क्स मी घेतले आहेत। त्यामुळे मी स्वतः गणित आणि बुद्धिमत्ता याची बॅच चालू केली आहे माझ्या मराठी ॲस्पायरंट या ॲपवर। तुम्ही तिथे जाऊन तुम्ही माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकू शकता। मी ॲपची लिंक आहे ना, माझ्या टेलिग्राम चॅनल पण अवेलेबल आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण टाकतो। आणि माझं ॲप आहे ना आपलं मराठी ॲस्पायरंट, हे ॲप आपलं प्ले स्टोअरवर पण अवेलेबल आहे। ठीक आहे, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकायची असेल त्यांनी निश्चितचपणे ॲपवर जाऊन शिकू शकता। आणि का हे का सांगतो तुम्हाला माझ्याकडून शिका म्हणून, कारण की मी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले आहे। ठीक आहे, ती गोष्ट स्वतः मिळवली आहे, त्यानंतर तुम्हाला मी गाईड करतो। ठीक आहे, ही गोष्ट स्वतः केली आहे त्यानंतर गाईड करतो। 2019 मध्ये माझं सिलेक्शन होऊनही जॉईनिंग भेटली नाही, त्यानंतर मी खचून गेलो होतो, डिप्रेशनमध्ये गेलो होतो। परंतु त्यामधून सावरून मी 2022 मध्ये लगातार 2 एक्झाम क्रॅक केले, पोस्टमन आणि MTS। ठीक आहे, पगार तलाठी आणि पोस्टमनला जवळपास सेम आहे। GDSला सांगतो थोडं इथे 1 मिनटं, आमच्या पोस्टामध्ये GDS आहेत त्यांना 14 ते 16, 14 ते 18 अगोदर पेमेंट राहते। आणि जो पोस्टमन आहे हे ग्रुप C ची पोस्ट आहे, तलाठीसारखा पेमेंट असतो। स्टार्टिंग पेमेंट आहे मला 34,500 स्टार्टिंग पेमेंट आहे। आता आहे 42,500, 2 महिन्यांनी 43,500 होऊन जाईल, 43,400 म्हणा। ठीक आहे, आणि तलाठीला पण आता स्टार्टिंग पेमेंट तर 36च्या आसपास आहे ना, स्टार्टिंग पेमेंट 36,000च्या आसपास आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट। ही माझी बॅच आहे, तुम्ही ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकायचं त्यांनी शिकू शकता निश्चितपणे। ठीक आहे, पहिले बघा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणारे डॉक्युमेंट
पहा फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागतंय ना तेच डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना लागेल, ठीक आहे. आणि अपलोड कोणते करायचे ते पण सांगतो व्हिडिओच्या एंडिंगमध्ये. पहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागणारे डॉक्युमेंट, पहिला ID प्रूफ कोणकोणतं लागते ते सांगतो. एक तर तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे आणि ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. ड्रायव्हिंग लायसन्स या तिन्हीपैकी कोणतंही एक चालते. मी म्हणतो आधार पॅन सगळ्याकडेच राहते ना, बस संपला विषय. तीनपैकी कोणतंही एक पाहिजे. त्यानंतर फॉर्म भरताना अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट, ठीक आहे. अपलोड करावे लागणारे सर्व डॉक्युमेंट, हे डॉक्युमेंट 2023च्या भरतीमध्ये प्रिव्हियस इयर भरतीमध्ये अपलोड करावे लागले होते ते तुम्हाला इथे सांगत आहोत. 10th मार्कशीट, तुमची 10वीची मार्कशीट, 12th मार्कशीट किंवा डिप्लोमा, त्यानंतर डिग्रीची मार्कशीट, तुमचं अधिवास प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल ना, हो डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर जात प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर आणि अदर डॉक्युमेंट्स, नॉन क्रिमिनल आणि अदर डॉक्युमेंट, ठीक आहे. आता हे जे वरचे 6 हे प्रिव्हियस इयर भरतीमध्ये होते. अदर डॉक्युमेंटमध्ये कोणकोणते वगैरे असू शकते ते मी तुम्हाला म्हणजे ह्यावेळेस कोणते डॉक्युमेंट आणखी वाढू शकते ते व्हिडिओमध्ये सांगतो जवळपास मदत की एंडिंगमध्ये. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागते ते सांगतो. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे डॉक्युमेंट फॉर्म भरताना होते ते सगळेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे पाहिजे, ठीक आहे. पहिलं ऑनलाईन जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता, ऑनलाईन फॉर्म भरला होता ते भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे, ओके. ती प्रिंट तुम्हाला इथे लागेल. ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रिंट लागेल, ॲडमिट कार्ड लागेल, तुम्ही एक्झाम द्यायला गेले ते, ओके. पहा एक्झामच्या वेळेसचे तुमचे ॲडमिट कार्ड, ठीक आहे. एक्झामचं ॲडमिट कार्ड लागेल इथे. नंतर तुमची नॅशनॅलिटी लागेल, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल, 10वीची मार्कशीट लागेल, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल, 12वीची मार्कशीट लागेल, डिग्री सर्टिफिकेट लागेल, डिग्रीची TC किंवा LC बोनाफाईड वगैरे तुम्हाला लागेल, ठीक आहे. आणखी एक सोबत चलान पण ठेवा मित्रांनो, ठीक आहे. चलान किंवा फॉर्मची पेमेंट स्लिप, ठीक आहे. पेमेंट स्लिप, फॉर्मची पेमेंट स्लिप पण तुम्हाला इथे सोबत ठेवा. आणखी तुमचं डिग्री पासिंग सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र असलं तर ठीक, नसलं तर तुमचं 10th बोर्ड सर्टिफिकेटवर ते 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट तुमची डेट ऑफ बर्थ राहते, त्यावरून तुमचं काम भागते. हे नसलं तरी जमते. नॅशनॅलिटी पाहिजे, लहान कुटुंब प्रमाणपत्र, हे 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 काही नसते मित्रांनो. तिथंच तुम्हाला एक लहान कुटुंब प्रमाणपत्राचा एक कागद देतो, ते बस तुम्हाला नाव आणि हे तुमचं नाव आणि ते थोडंसं लिहून घ्यायचं, नाव आणि मला वाटतं पत्ता वगैरे का वय वगैरे लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्याकडे देऊन द्यायचं. त्यामुळे याचं काही टेन्शन घेऊ नका. हे तुम्हाला काही कुठून तहसीलमध्ये जाऊन काढायला लागत नाही, सेतूवर जाऊन कुठं काढायची गरज नाही, ठीक आहे. म्हणून हे त्याला राहू द्या. कॉल लेटर, DV असलेले कॉल लेटर, जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्याच्या 4-5 दिवसाआधी, 1 हप्त्याआधी तुम्हाला DV बोलवण्यात येईल. आणि हे तुमचं व्यवहार काय तर हा पत्रव्यवहार जाईल. पत्रव्यवहार चालेल का, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येत आहे असं पत्र येईल तुम्हाला घरी, त्याला आपण काय म्हणतो तर कॉल लेटर म्हणतो. किंवा DV असलेले लेटर तुम्हाला ते घेऊन जायचे आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिवसापर्यंत तुमच्याकडे ते लेटर पोहोचलं नाही तर काळजी करू नका, काही गरज नाही. असलं ठीक, नसलं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही, कारण की ते ऑलरेडी त्यांच्याकडे असतेच, ठीक आहे. हे जे कॉल लेटर आहे तुमचंवालं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणाऱ्या बॉडीकडे राहतेच. वुमन असेल तर वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट, महिला आरक्षण प्रमाणपत्र, ओके. नेक्स्ट आता बघा जॉईनिंगच्या वेळेस लागणारे डॉक्युमेंट. तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट लागते ते सांगतो. काही नाही, फक्त ID प्रूफ, जे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दिलं होतं ते ID प्रूफ. त्यानंतर फायनल रिझल्टची प्रिंट, तुमची जेव्हा फायनल रिझल्ट येईल त्याची प्रिंट. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट लागेल एक, जे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर जॉईनिंग लेटर, जॉईनिंगसाठी एक लेटर येईल. जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लेटर येते तसंच लेटर तुम्हाला जॉईनिंगसाठी येईल, ते लेटर तुम्हाला इथे लागेल, ओके. चला, आणि हे जे डॉक्युमेंट आहे ना, हे ID प्रूफ तुम्ही जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दिलं होतं तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथं द्यावं लागेल, ठीक आहे. हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट वगैरे लागेल. आता जॉईनिंग झाल्यानंतर कोणतं डॉक्युमेंट सादर करावं लागते ते सांगतो. एक महत्त्वाचं, कास्ट व्हॅलिडिटी. जर तुम्ही कास्टमधून असाल तर 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सादर करावं लागते, ठीक आहे. जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला ते लेटर देईल एक, जॉईनिंग करताना किंवा जॉईनिंग झाल्यानंतर 1 हप्त्यामध्ये, 15 दिवसामध्ये, एखाद्या महिन्यामध्ये, ठीक आहे.
किंवा लगेच जॉईनिंगच्या वेळेसच तुम्हाला एक एक लेटर लिहून देईल का कास्ट व्हॅलिडिटीसाठी, तेच पत्र तुम्हाला लिहून घेऊन जायचं आहे कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर MSCIT किंवा MSCIT सर्टिफिकेट जे की तुम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये ते सादर करायचं, ठीक आहे. पहा, कास्ट व्हॅलिडिटी 6 महिन्याच्या आतमध्ये सादर करायची आहे, तर MSCIT 2 वर्षाच्या आतमध्ये सादर करायचे, ठीक आहे. फॉर्म भरताना MSCIT सर्टिफिकेट नसेल तरी काही प्रॉब्लेम येत नाही. हां, आणि महत्त्वाचं आहे, फॉर्म भरताना माझं कोणतं डॉक्युमेंट आलं होतं मित्रांनो, तर माझं नॉन क्रिमिलियर फॉर्म भरताना व्हॅलिड नव्हतं. नॉन क्रिमिलियर फॉर्म भरताना म्हणजे व्हॅलिड नव्हतं. आता बघा, 2019चा फॉर्म भरला होता ना, माझ्याकडे कोणतं होतं 2019चा, मला वाटते, ठीक आहे ना, मार्च वगैरे असेल, माझ्याकडे 2018 पर्यंत व्हॅलिडवालं होतं, ठीक आहे. इथून 3 वर्ष की 1 वर्षाचं असतं होतं. पहा, नॉन क्रिमिनल पहिले 3 वर्षाचं याच येत होतं, आता मला वाटतं 1 आणि 3 मधामध्ये 1 वर्षाचं चालू झालं होतं वाटते, नंतर पुन्हा 3 वर्षाचं चालू झालं आता, ठीक आहे. माझं आहे ना 2019ला फॉर्म भरला होता मी, परंतु 2018 पर्यंत त्याची व्हॅलिडिटी संपली होती, ठीक आहे. 3 वर्ष होतं वाटते, ठीक आहे. 18, 17, 16, 17, 18, ठीक आहे. 16 ते 18 असेल ते बहुतेक, ठीक आहे. 2016 ते 18 वगैरे असेल. माझ्या लेटरची व्हॅलिडिटी इथेच संपली होती आणि मी फॉर्म भरला होता 19मध्ये. हे झाला, हा प्रॉब्लेम झाला होता. काय फॉर्म भरताना मी बॅक डेटचं नॉन क्रिमिनल सादर केलं होतं, ते माझी गोष्ट ती चुकली होती. फॉर्म भरताना मी नवीन नॉन क्रिमिनल काढायला पाहिजे होतं, जे की मी काढलं नाही, ठीक आहे. कारण की भले इथं नव्हतं तर ते DVच्या वेळी का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस मला देता येते, त्याच वेळेस काढून घेऊ असं मी विचार केला होता. म्हणून 2019च्या आधीचं पण होतं माझ्याकडे आणि 2019च्या नंतरचं पण होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेसचं पण होतं, फक्त मधातलं फॉर्म भरताना नव्हतं. त्यांनी हीच गोष्ट पकडली इथे आणि मला जॉईनिंग दिली नाही, ठीक आहे. जॉईनिंग दिली नाही, बस ही त्यांनी गोष्ट पकडली. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला सर्व डॉक्युमेंट, जे डॉक्युमेंट तुम्हाला लागते ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरतानाच पाहिजे. आय रिपीट, फॉर्म भरतानाच पाहिजे, ओके. चला, महत्त्वाचं हे NCL आहे ना, नॉन क्रिमिलियर, हे आपलं मेन डॉक्युमेंट होतं ना, मुख्य डॉक्युमेंट हे होतं ना. कारण की तुमचं सिलेक्शनच माझं या ठिकाणी कास्टमधून सिलेक्शन झालं होतं, OBC मधून सिलेक्शन झालं होतं, OBC. कारण की माझं सिलेक्शनच मेन म्हणजे नॉन क्रिमिलियरच्या भरोशावर झालं होतं, NCLच्या भरोशावर झालं होतं, कास्टमधून झालं होतं, ठीक आहे. त्यामुळे मेन डॉक्युमेंट तुमचं फॉर्म भरताना हजर नसेल तर तुम्हाला सिलेक्शन होऊन सुद्धा जॉईनिंग मिळणार नाही. आता सेम मित्रांनो, काही डिस्ट्रिक्टमध्ये सेम प्रॉब्लेम होता, काही डिस्ट्रिक्टमध्ये जॉईनिंग मिळाली, परंतु पूर्णपणे हा निर्णय जो कलेक्टर ऑफिसचा असते, सेपरेट कलेक्टर ऑफिसचा हा निर्णय असतो काय म्हणून. त्यामुळे काही डिस्ट्रिक्टमध्ये जॉईनिंग मिळाली मुलांना, काही डिस्ट्रिक्टमध्ये जॉईनिंग मिळाली नाही. जवळपास 35 ते काहीतरी असे मुलं होते, त्यापैकी काही लोकांना जॉईनिंग मिळाली, काही लोकांना मिळाली नाही, वेगवेगळे डिस्ट्रिक्टमध्ये, ठीक आहे. आणि याच्या आधी पण 2019च्या आधी पण चालायचं, 2019च्या आधी पण ही गोष्ट चालायची, डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस नॉन क्रिमिनल काढलं तरी चालून जायचं. त्यामुळे मी तेवढं टेन्शन घेतलं नव्हतं फॉर्म भरताना, ओके. चला, तर या ठिकाणी माझं कास्टमध्ये सिलेक्शन झालं होतं, कास्टमुळे किंवा NCLमुळे जॉईनिंग भेटली नाही. त्यामुळे नंतर मी वाटल्यास नंतर 2 एक्झाम क्रॅक केल्या, ज्या की ओपनमधूनच एक्झाम क्रॅक केल्या, ठीक आहे. आता बघा, अपलोड काय करायला लागते ते सांगतो. विविध कागदपत्रे प्रमाणपत्र संलग्न करणे किंवा अपलोड करणे. एक महत्त्वाचं, अर्जातील नावाचा पुरावा, जे की तुम्हाला SSC किंवा 10th 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा हेच पण चालते, मार्कशीट पण चालते. वयाचा पुरावा, इथे SSC बोर्ड सर्टिफिकेट किंवा 10th बोर्ड सर्टिफिकेट. आणि मेन म्हणजे आहे, जर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र असेल ते जन्म प्रमाणपत्र, ओके. अर्जातील नावाचा पुरावा, तुम्ही 10वीचे हे देऊ शकता, मार्कशीट देऊ शकता. इथे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा जन्म प्रमाणपत्र हे मेन आहे, जन्म प्रमाणपत्र मेन आहे. ते नसेल तर बोर्ड सर्टिफिकेट द्या. शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता, तुमचे 10वी 12वी डिग्रीचे सर्टिफिकेट, हे मार्कशीट
सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्याचा पुरावा, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा पुरावा, ते EWS वगैरे, ठीक आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारी नॉन क्रिमिनल ठेवा. हा पॉईंट बघा, हा सेम पॉईंट माझ्या पण भरतीमध्ये होता का, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असलेले नॉन क्रिमिलियर. जेव्हा तुम्ही अर्ज सादर करता जी तुमची डेट असते त्या डेटच्या आधी, फॉर एक्झाम्पल एक डेट असेल 1 जानेवारी घ्या ना, 1 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान तुमचे फॉर्म भरून घेत असन. आय रिपीट, 1 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान फॉर्म भरून घेत असन तर 28 जानेवारीपर्यंत तुम्हाला नॉन क्रिमिनल काढावं लागेल. ओके, हा नियम हे इथं सांगतो. 28 जानेवारीच्या नंतर काढला तर ते तुमचं व्हॅलिड पकडणार नाही. ओके. आणि हां, मी तर म्हणतो 28 जानेवारीची काय वाट पडतात. जर का तुम्ही 25ला फॉर्म भरत असन, 10ला फॉर्म भरत असन, 5 तारखेला फॉर्म भरत असन, तर बस जेव्हा फॉर्म भरतात त्याच वेळेस अपलोड ठेवा ना, सेफ झोनमध्ये खेळायचं. ठीक आहे. जेव्हा फॉर्म भरताना तुमच्याकडे नॉन क्रिमिनल पाहिजे. ओके, नवीन काढलेलं किंवा जुनं असेल तर ते फक्त त्याची व्हॅलिडिटी तुमच्या त्या दरम्यान आली पाहिजे. पात्र दिव्यांग व्यक्ती असेल तर तो पुरावा पाहिजे तुमचा, डिसेबिलिटी सर्टिफिकेट वगैरे. माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा, माजी सैनिक असेल त्याचा पुरावा पाहिजे, खेळाडू असेल त्याचा पुरावा पाहिजे, आरक्षणाचा असेल तर, अनाथ असेल तर त्याचा पुरावा पाहिजे, प्रकल्पग्रस्त असेल त्याचा पुरावा पाहिजे, भूकंपग्रस्त असेल त्याचा पुरावा पाहिजे, अंशकालीन पदवीधर असेल कर्मचारी वगैरे त्याचा पुरावा पाहिजे. हां, SSCच्या 10वीच्या नावामध्ये बदल असेल, तुम्हाला गॅझेट वगैरे करून घ्यायचा आहे, तो पुरावा तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही आपल्या बोर्डमधून नाव चेंज करू शकता किंवा आपल्या काही नाही, आपल्या स्कूलमध्ये जायचं, शाळेत 10वी जिथे झाली तेच जायचं, त्यांना थोडं विचारून घ्यायचं. ही गोष्ट कोटं करायला लागते. ठीक आहे. चला, आरक्षण, महिला आरक्षण तर महिला आरक्षण पुरावा पाहिजे, जे आरक्षण असेल तो तुम्हाला पुरावा पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान, याचा पुरावा कोणता तर 10वीला तुमचा मराठी विषय. ठीक आहे, संपला विषय इथे. लहान कुटुंब प्रमाणपत्र डॉक्युमेंटच्या व्यवस्थित मिळते तुम्हाला. अनुभव प्रमाणपत्र याची गरज नाही ना. हां, तुमचं प्रिव्हियस कुठं जॉब असेल तर तुम्ही अनुभव प्रमाणपत्र देऊ शकता. यातील बघा, हे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना नाही, हे DVच्या वेळेस लागते ना, हे DVच्या वेळेस लागते. ठीक आहे. विविध कागदपत्र संलग्न करणे. ठीक आहे, हो बरोबर. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला DVच्या वेळेस लागते. आणि महत्वाचं काय तर अपलोड करताना कोणतं लागते ते सांगतो. काही नाही, एक 10वीचं लागते तुमचं, केलं आहे ना मी. अपलोड करताना कोणते लागते ते पण तुम्हाला मी सांगितले. हां, फॉर्म भरताना अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट वेस पाहिजे. पहा, कोणतेही डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताना अपलोड करावं लागते. आय रिपीट, अरे यार, हे डॉक्युमेंट फॉर्म भरताना अपलोड करायला लागते. आणि हेच डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस पण लागते. ओके. आता शिल्लक कोणता राहिलेला पोर्शन तो करून घेतो. हे झालं होतं, हे राहिलं. ठीक आहे. अरे हे एकच आहे ना, एकच आहे. चला, इथे मित्रांनो सर्व तुमचे डॉक्युमेंट संपलेले आहे. आशा करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. थँक्यू. आणि हां, कृपया व्हिडिओला शेअर करत चला आणि लाईक पण करा. ठीक आहे. चॅनल सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. मी म्हणत नाही, परंतु तुम्ही करत चला. आणि हां, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायची इच्छा असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन तुम्ही शिकू शकता. आपली ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. ठीक आहे. ॲप आपलं मराठी ॲस्पिरंट हे ॲप तुमचं प्ले स्टोअरवर पण आहे. ठीक आहे. आणि मी का सांगतो, कारण की मी स्वतः गोष्टी या केल्या, स्वतः पैकी गुण घेतले आहेत, त्यानंतर तुमच्यासमोर आले. स्वतः मला आउट ऑफ मार्क्स मिळाले, 50पैकी 50 मार्क मिळाले लगातार 2 वेळेस तलाठी भरतीमध्ये. त्यानंतर मी तुमच्यासमोर उभं होऊन शिकवत आहो, तुम्हाला गाईड करत आहो. ओके. थँक्यू.